इंदापूरमध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चा निघणार आहे। नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इंदापूरमध्ये नितेश राणेंचा उपस्थितीमध्ये सकल मोर्चा काढण्यात येणार आहे। तर या राणेंना या ठिकाणी येण्यास सकल समाजाकडून विरोध केला जातोय। मराठा समाजाकडून राणे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आलाय। नितेश राणे उद्या इंदापूरमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे। तर नितेश राणेंच्या समर्थकांनी या संदर्भात दावा केलेला आहे। नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मात्र इंदापूरमध्ये नितेश राणेंना येण्यास सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध करण्यात आलेला आहे। मराठा समाजाकडून राणे यांची सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आलाय। तर नितेश राणे उद्या इंदापूरमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करतील। नितेश राणेंच्या समर्थकांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। इंदापुरात मालोजीराजे गडीचं अतिक्रमण निघण्याबाबत मोर्चा आहे। या मोर्चासाठी प्रमुख वक्ते म्हणून नितेश राणे या ठिकाणी येणार आहेत। आमचा सकल मराठा समाजाचा मोर्चाला किंवा ते अतिक्रमण काढण्याला कुठल्याही प्रकारचा विरोध नसून आमचा विरोध जरांगे पाटलांच्या बाबतीत आणि मराठा समाजाच्या विरोधात जी भूमिका घेतात नितेश राणे त्यांना आहे। आणि या संदर्भात आम्ही आता तहसीलदार इंदापूर पोलीस निरीक्षक यांना पत्र दिलं की नितेश राणे यांनी इंदापूरला या ठिकाणी येऊ नये। नितेश राणे या ठिकाणी आले तर आम्ही त्यांना या ठिकाणी येऊन देणार नाही आणि सभा उधळून लावा असं या ठिकाणी आम्ही त्यांना इशारा दिला। कार्यक्रम हा होणार आहे। कुणी विरोध केला ह्याच्याबाबतचा आम्हाला काही कल्पना नाहीये। तुमच्याचकडून कळतंय आणि मीडियातनं कळतंय, पण आम्हाला त्याची काही कल्पना नाहीये आणि कोण आम्हाला येऊन भेटलं नाही, कुठली संघटना संस्था, एवढं आम्हाला माहिती। आम्ही लोकशाही मार्गाने आणि सनदशीर मार्गाने जाणार आहे आणि कार्यक्रम यशस्वी करणार आहे। आम्ही लोकशाहीला मानणारे व्यक्ती आहोत आणि समाज घटक आहोत सर्वजण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।